भारतभूमीवर त्या काळी राज्य करत होती एक प्रचंड सत्ता, मुघल सल्तनत. दिल्लीच्या वैभवशाली तख्तावर बसला होता कठोर, महत्वाकांक्षी आणि निर्दयी शासक औरंगजेब आलमगीर. साम्राज्याचा विस्तार, सत्ता आणि नियंत्रण हीच त्याची ओळख होती. त्याच्या एका आदेशानं मोठमोठ्या मोहिमा उभ्या राहत आणि राज्य थरथर कापत असे. पण दक्षिणेकडे सह्याद्रीच्या उंच कड्यांमध्ये एक वेगळीच शक्ती उभी राहत होती, स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची ताकद दिवसेंदिवस वाढत होती. त्यांच्या पराक्रमानं आणि युद्धनीतीनं मोठमोठ्या सत्तांना आव्हान मिळत होतं. शिवरायांचा वाढता प्रभाव दरबारासाठी धोक्याची घंटा ठरत होता. आणि मग त्यांना थांबवण्यासाठी एक योजना आखली गेली. दरबारात बोलावला गेला एक बलाढ्य, क्रूर आणि युद्धात पारंगत सेनापती, अफजल खान. उंच देहयष्टी, अथांग शक्ती आणि निर्दयी स्वभाव त्याच्या नावानेच शत्रू घाबरत असे. जाओ, उस शिवा का सर काट कर यहां लेकर आओ. त्यानं स्वीकारली एक मोहीम, शिवाजी महाराजांचा अंत करण्याची. मोठ्या सैन्यासह तो सह्याद्रीकडे निघाला. मार्गात मंदिरांचा विध्वंस करत, गावे उद्ध्वस्त करत तो स्वराज्याला उकसवत होता. त्याला वाटत होतं शिवाजी घाबरून शरण येतील. पण सह्याद्रीत बसलेला राजा भीती ओळखत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज रणनीतीचा बादशाह, धैर्याचा अवतार, स्वराज्याचा शिल्पकार. त्यांनी थेट युद्धाऐवजी रणनीतीचा मार्ग निवडला. अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीस बोलावलं. तो दिवस उगवला ज्यानं इतिहास कायमचा बदलला. प्रतापगडाच्या साक्षीनं दोन्ही योद्धे समोरासमोर आले. अफजल खानानं कपटानं शिवरायांना मिठी मारून वार करण्याचा प्रयत्न केला. पण शिवराय सज्ज होते. वाघ नख्याच्या एका प्रहारानं शत्रूचा डाव उधळला गेला आणि स्वराज्याच्या सिंहानं अफजल खानाचा अंत केला. ही फक्त विजयाची कथा नव्हती, ही बुद्धी, धैर्य आणि स्वाभिमानाची गाथा होती. त्या दिवसानं जगाला दाखवलं
स्वराज्य शक्तीनं नव्हे तर धैर्य आणि न्यायानं उभं राहतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सह्याद्रीत आजही गरजतं. हीच कथा, हीच प्रेरणा. शिवराया.